नमस्ते गाईस. आता वंशिका आजारी पडलेली आहे, तिला घेऊन चाललोय दवाखान्यात. तर पुढचं आता तुम्ही बघूच शकता. हे बघा. जाते हम लोग अभी दवाखाने में. गाईज आता आपण चाललो दवाखान्यामध्ये सलाईन लावायला. कालही गेलेली मी दवाखान्यात, आजही सकाळी पण गेलेली, तरी काय थोडा फरक नाही पडलेला. आता आपण चाललो आहे दवाखान्यात सलाईन लावायला. सकाळी शेअरपर्यंत ब्लॉग नक्की बघा, असा सपोर्ट करा आपल्या यूट्यूबला. तर चला बडबड जाऊया. घेतला फोटो काढून टीचरला दाखवायला. तर गाईज आता आपण सलाईन लावणार आहे. एवढं तिकडे सलाईन लावायची चेक केलं आहे, तर सलाईन लावायला सांगितले. तर लावूया पटकन सलाईन. काही सलाईन लावली आहे मला आता. ते भाव बसला बाबा, हात भाई किती अवतरतो. ती बाटली काढून लाव तोंडाला. म्हणजे काय पण काहीच बोलायचं म्हणून बोलायचं आहे. मोठी बाटली लावली गाईस, त्यामुळे संपायला टाईम लागणार आहे. तो म्हणतो की सलाईन पिऊन टाक. सलाईन काय प्यायची गोष्ट असते का? मग तसं मी असं विषय जातच जाणार, मग पिऊन टाक तोंडाला. और चालाक बन रहे हो. तुला लावायची काय? डोकं दुखते ना. गाईस दाखवतो तुम्हाला. माझे पप्पा मला बघायला लागलेत कामावरून इथे दवाखान्यात. हा प्रथम ताई, तिला पप्पा आहे. माझे पप्पा काहीच मला बघायला आलेत. दादा पण आल्या वाटतं बघा. आता काय अजून म्हणजे एवढं राहिलं आहे अजून. काय झाले सलाईन वगैरे लावून आता आम्ही घरी चाललो आहे. सलाईन पण संपलेली आहे. आता पप्पा आणि मी घरी चाललो आहे. दादाला मला सलाईन लावले, तर दादा हॉस्पिटल दवाखान्यात. सॉरी.